वारी मार्गावर हे निसर्ग वारी जे अभियान राबवतो, प्लास्टिक थर्माकोल कचरा मुक्त दिंडी अभियान, आणि आळंदी पासून पंढरपूर पर्यंत निघालेली ही वारी आज एका माऊलींच्या घरी आम्ही चहा नाश्त्यासाठी आलो होतो. आणि त्यांचा एक अतिशय त्यांना आलेला जो अनुभव आहे तो अनुभव आपल्या सगळ्यांचे डोळे उघडील असा आहे. मला वाटतं त्यांच्याकडून आपण ते ऐकू की प्लास्टिकमुळे नेमकं काय घडतंय. माऊली रामकृष्ण हरी. माझं नाव राजाराम मोहन पवार, मी रहिवासी गुरसाळे गावचा. तर प्लॅस्टिकमुळं आमचा मित्र आणि आम्ही चहा घेण्यासाठी हॉटेलला थांबल्यानंतर मला चहा दिला प्लॅस्टिकच्या कपात. त्यावेळेस मी बोललो मला ह्याच्यामध्ये नको चहा. तर ते बोलले ह्याच्यामध्ये चहाचं काय अडचण आहे. तर बोललो ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो की प्लॅस्टिकचं त्याचं गम आहे ते आपल्या शरीरामध्ये चहाद्वारा जाते. आणि ते नको बोलले तर साईडला जी एक व्यक्ती होती अनोळखी, मी बोललो तुम्हाला घ्यायचं असलं तर चहा घ्या, मला काय नको. तर ते बोलले तुम्ही कसं काय की ह्याच्यामधून प्लास्टिक जातंय काय जातंय तुम्हाला कसं कळलं. आणि त्याचा सुगंध पहिला चहाचा आणि दिल्यानंतरचा सुगंध वेगळा आहे. त्याच्यामुळे मला चहा पित नाही मी त्याच्यात. तर ते बोलले तुम्ही जे बोलला तेच माझ्याशी घडलंय. मी एक हमाल आहे, मार्केट यार्डात पोती गोण्या उचलणं आमचं काम. तर ते बोलले आम्ही रोज दिवसातून 10-15 कप चहा पित होतो. मग ते चहा पिल्यानंतर मला काही दिवसानं पोटात दुखायला लागलं, पोटदुखीचा त्रास चालू झाला. त्रास चालू झाल्यानंतर मी गोळी खायचो, इंजेक्शन घ्यायचो आणि कामाला सुरू. असं 1 महिना केलं. 1 महिन्यानंतर मला खूप त्रास झाला. दवाखान्यात गेलो मी, अकलूजला इनामदार डॉक्टरच्या चेकअप केलं. तर पोटामध्ये प्लास्टिकचं प्रमाण आढळलं. ते आतडेला असं ते लिपटलं होतं. तर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला 2-3 दिवसाचाच सांगितलं की अवधी आहे, गॅरंटी आहे, नाहीतर पर्याय नाही. मग त्यांचं ते ऑपरेशन केलं तर त्यांच्या पोटातून 260 ग्रॅम प्लास्टिक निघलं पोटातून. आणि त्यांचा मित्र जे सोबत चहा पित होता त्याच्या बी परत नंतर पोटात दुखायला लागल्यानंतर त्याच्या पण पोटातनं 150 ते 250 ग्रॅम ते प्लास्टिकच निघलं. तर आपण जी प्लास्टिक मधून चहा घेतो किंवा पत्रावळीतून जेवण करतो ती आपल्या शरीराला हानिकारक आहे. तरी आपण सर्वांनी ह्या नैसर्गिक वारीत सुद्धा प्लास्टिकचा वापर कमी करून अशा पद्धतीचेच पत्रावळी वगैरे नैसर्गिक बनलेले ह्याचा वापर करावा. आणि आपल्या निसर्गाला, आरोग्याला, सगळ्याला काळजीपूर्वक सगळ्यांनी सहकार्य करावं.